नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी परत तुमच्यासाठी नवीन घडामोडी आणि खरी माहिती घेऊन आलेले आहे। आणि शनिवारच्या व्हिडिओवर तुमचा नक्कीच हक्क आहे। आणि तायांनो, मी व्हिडिओ म्हणून तुमच्यासाठी तातडीने केलेला आहे। मागच्या व्हिडिओमध्ये जे भरभरून तुम्ही प्रेम दिलं, सगळ्यांचे कमेंट वाचले, खूप आनंद झाला। आणि मला ह्या गोष्टीचा जास्त आनंद झाला की तुम्ही सगळ्यांनी सकारात्मक विचार करायला सुरुवात केलेला आहे आणि आपलं भलं होणार आहे आणि नक्कीच चांगलं होणार आहे। तायांनो, आज शनिवारचा व्हिडिओ आपण एक मनसोक्त मैत्रिणी बहिणी म्हणून गप्पा मारत असते मी तुमच्याबरोबर। आणि मला शनिवारची एवढे आतुरतेने बघत असते, कारण शनिवार म्हणलं की माझ्या हक्काचा आणि आपला फक्त अंगणवाडी सेविका मदतनीसचा दिवस असतो। त्याच्यानंतर दुसऱ्या सगळ्या गोष्टी येतात। आणि आज मी तुम्हाला खरंच खूप गर्वाची आणि आनंदाची आणि मनाला समाधान वाटणारी अशी एक तुम्हाला मी गोष्ट शेअर करणार आहे। पण त्याच्या आधी ज्या नवीन माझ्या सेविका मदतनीस व्हिडिओवर आलेल्या आहेत आणि पुढचं नोटिफिकेशन त्यांना पाहिजे आहे, तर पटकन तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मागच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या माझ्या भगिनीनं सबस्क्राईब केलं चॅनलला आणि मला ही सुद्धा माहिती दिली की ताई, आम्ही एवढ्या जणांना सबस्क्राईब करायला लावलं, एवढ्या ग्रुपमध्ये शेअर केलं, तर आपला हा कुटुंब आहे, परिवार आहे आणि तो आपल्याला वाढवायचा आणि का एक संघटित होण्यासाठी। हे बघा, मी एक अंगणवाडी कर्मचारी आहे आणि तुम्ही सगळ्या बघणाऱ्या सुद्धा अंगणवाडी कर्मचारी आहेत। तर आपलं दुःख आपल्यापेक्षा जास्ती कोणी समजू शकत नाही। आता खूप सारे व्हिडिओ येतात, तुम्ही पण बघता, मी पण बघते। मी असं नाही की कुणाचे व्हिडिओ बघत नाही, बघते, पण काय कामाचे आहेत। आणि मी त्या व्हिडिओवर त्यांना कमेंट करते, प्रश्न विचारते की बाबा तू ही माहिती कुठून आणलीस। मी अंगणवाडी सेविका आहे, मी युनियनच्या मेन पदाधिकारी ग्रुपला आहे, मी आमच्या ऑफिसच्या प्रोजेक्ट ग्रुपला आहे। तिथं तर अशी काही माहीत नव्हती बाबा, मग तुला कुठून आली माहिती, किंवा बाई तुला कुठून ही माहिती आली, असा मी प्रश्न करते। तुम्ही असा प्रश्न करता का? माहिती घ्यावी सगळ्याकडून। म्हण आहे ना, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे। माहिती सगळ्याकडून घ्यायची, पण खरी माहिती कुठून येते? का माहिती देतात लोक, यूट्यूबवर लोक का बोलतात, हे सगळं आपल्याला लक्ष घातलं पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे। माझा उद्देश बघा काय आहे, तुम्हाला व्हिडिओ पाठवण्याचा, तुमच्यासाठी व्हिडिओ करण्याचा। आज 10 ते 15 वर्ष आधी एवढ्या माहितीसाठी आम्ही तरफडायचो, एवढा मोर्चाचा कुठून मेसेज येतो का आम्हाला, कुठून माहिती भेटते का, तर आम्हाला काही माहिती भेटत नव्हती। खूप उशीर लागायचा। आधी मोबाईल नव्हते, त्याच्यानंतर व्हॉट्सअप नव्हते, यूट्यूब नव्हते, काहीच नव्हतं। जेव्हा कोणीतरी संघटनेचे यायचं, आमची मीटिंग घ्यायची, तेव्हा आम्हाला माहिती पडायचं। आम्ही आतुरतेने वाट बघायचं, आमचं मानधन वाढलं आहे का, आमच्यासाठी काही आलं आहे का। ऑफिसकडून ऑफिसच्या माहिती यायच्या। ऑफिसला तरी कधी आधी मोबाईल होता, व्हॉट्सअप होतं, काय होतं का तायांनो? मग तसले दिवससुद्धा आपण काढलेले आहेत। आता तर खूप सोपं झालं आहे, पण कोण खरी माहिती देतं? ज्या तुमच्या भगिनी आणि तुम्ही स्वतः, आपण सगळ्यात आधी आपल्याला माहिती येणार आहे, बरोबर आहे का नाही? मग आपल्याला कुठली माहिती बघितली पाहिजे, कुठं आपला वेळ वाया घातला पाहिजे आणि कुठं आपल्या वेळाचे चांगलं आपण महत्त्व पटवून घेतलं पाहिजे। कारण जीवनात सगळं काही परत येणार आहे, गेलेला वेळ परत येणार नाही। तरी तो माझा अर्धा तास किंवा माझे 20 मिनटं किंवा माझे 10 मिनटं तरी मी कुठं घालवावे, हे आपल्याला सगळ्याला समजलं पाहिजे। आणि योग्य ते आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस व्हिडिओ बनवत असतील, चांगली माहिती देत असते, तर नक्की बघा। आणि आपल्याला एक दुसऱ्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे। जेवढा हा व्हिडिओमध्ये मी बोलते, हा तुम्हाला वाटतं की माझं चॅनल आहे, असं नाही, हे आपल्या सगळ्यांचं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल। आणि मी तुमच्या सगळ्याच्या प्रतिनिधीमधून म्हणून, तुमची मैत्रीण म्हणून आणि तुमच्या सगळ्यांचा आवाज एकत्र करून मी बोलते। महाराष्ट्रात खूप अशा भगिनी आहेत, त्यांना काहीच माहिती भेटत नाही, त्यांना काहीच समजत नाही। त्यांना सगळ्यांपर्यंत व्हिडिओ जावा, त्यांना खरी माहिती भेटावी, हीच माझी आशा असते। आणि जर तुम्हाला सगळ्याला शासकीय दर्जा मिळाला तर त्याच्यात मलासुद्धा मिळणार आहे।
माझंसुद्धा वेतन वाढणार आहे, मलासुद्धा शासकीय दर्जा भेटणार आहे, माझं पेन्शन होणार आहे, मला ग्रॅज्युइटी भेटणार आहे, हे माझं स्वार्थ आहे तायांनो, खरंच आहे. 10 जागी इकडे तिकडे काम करण्यापेक्षा एक जागी काम करून एकत्र मानधन यावं, अशी एकत्र मानधन वाढावं, वेतन वाढावं, शासकीय दर्जा घ्यावा ही माझी इच्छा आहे. कारण मी मुख्य सेविकाचा नाद सोडून दिलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं माझ्याबरोबर काय झालं. आता 10 वेळेस फिरून फिरून तोच प्रश्न विचार आणि तेच घोटाळ्यात आपल्याला पडायचं नाही. आणि तायानो, माझ्याकडे तर आतापर्यंत ही बातमी नाही आहे की आपला मोर्चा कॅन्सल झाला. मला हीच बातमी आहे की आपला सोमवारी 3 तारखेला 11 वाजता आझाद मैदानावर मोर्चा आहे. तर तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यातून आहात तुम्ही तुमच्या संघटनेला विचारा. आम्ही तर सोमवारी आमचा मोर्चा आहे आणि आम्ही सगळ्या एकत्र होणार आहोत. आपले मुद्दे काय काय आहेत ती मी तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वाचून दाखवले. आता परत सांगते, आपल्याला सुपरवायझरची वयोमर्यादा, पोषण ट्रॅकरच्या अडचणी, शासकीय दर्जा, ग्रॅज्युएटी, पेन्शन, अंगणवाडी केंद्राचं भाडं भेटलेलं नाही, CBच्या पैशाचं काहीतरी खालीवरी झालेलं आहे, खूप सारे मुद्दे आहेत ती मागच्या वेळेस मी तुम्हाला वाचून दाखवले. पण आपल्या संघटनेच्या कृती समितीच्या शिष्टमंडळाबरोबर आयुक्तालयाची मीटिंग झाली तरी त्यांनी 6 तारखेला इतिवृत्त देण्यासाठी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. पण किती वर्ष झालं आहे हे सरकार खोटंच आश्वासन देत आहे आणि आपला मोर्चा कधीही थांबलेला नाही, स्थगित होतो कोणत्या तरी कारणामुळे. त्याच्यावरून जास्ती करून आपले कारणं असतात. आता सध्या 10वीच्या मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, तर काही माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीसची मुलं 10वीला आहेत. ते वर्ष त्यांच्या जीवनात परत येणार आहे का? मोर्चा परत होईल, आंदोलन परत होईल, परत आपल्याला पगार वाढवून घेऊ, पण त्या आपल्या मुलांचं आपण सगळ्या दुनियाच्या जगातल्या छोट्या छोट्या बाळांचं रक्षण करतो, त्यांना शिकवतो, घडवतो, मग आपल्या स्वतःच्या मुलांना आपण नाही बघायचं का? तर अशा परीक्षेच्या अडचणी आहेत त्याच्यामुळं. आणि आपण सगळ्या मोर्चात येणाऱ्या स्त्रिया आहेत, आपली सुरक्षा, आपलं सगळं. तिथे जेव्हा आझाद मैदानावर मागच्या वेळेस आपण स्त्रिया म्हणून बसलो होतं, तिथं टॉयलेट पाण्याची सोय नसते, आपल्याला स्वतः सगळं करावं लागतं का? तिथं आपली घरं नाहीत. ह्या सरकारला जेव्हा आपल्याकडून मतदान पाहिजे होतं तेव्हा लाडकी बहीण योजना आपल्यावर ह्यांनी थोपवली, आपल्याकडून कामं करून घेतली, पण ह्या शासनाने त्याचा मोबदलासुद्धा दिला नाही. मग 6 तारखेसाठी आपण थांबून ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे का? नाही. म्हणून 3 तारखेला आझाद मैदानावर मोर्चा होणार आहे आणि आक्रोश आणि जबरदस्त आणि खूप मोठा मोर्चा आहे. तर माझं सगळ्या भगिनींना आव्हान आहे की जास्तीत जास्त हा मोर्चा सामील व्हा. पण ज्या गावावरून लांबून येणाऱ्या भगिनी आहेत माझ्या, त्यांनी तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला विचारा. कारण कसं असतं, दूरून यायचं असलं तर ठराविक महिलांनाच ते लोक घेऊन येतात. काहीतरी सगळ्या संघटनेचा वगैरे कृती समिती एकत्र झाली म्हणजे पोर्टफोलिओ असतो. आता आम्ही मुंबईला 1 तासावरच राहतो आझाद मैदानाच्या, तर आम्ही सगळ्या जाणार आहोत. पण तुम्हाला तुमच्या संघटनेचे पदाधिकारी एका जिल्ह्यातून किती महिला येणार आहेत, काय याचा विचारविनिमय करून तुम्हाला ते बोलवणार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला आझाद मैदानातून पण माहिती देत असते. मी कुणाला घाबरत नाही, मी काही माहिती लपवत नाही. मला कोणी काय कधी आजपर्यंत माझ्या संघटनेत पण बोललेलं नाही की तुम्ही हा व्हिडिओ घेऊ नका किंवा असं करू नका. उलट मला बोलून सांगितलं जातं व्हिडिओ घ्या, आपल्या सगळ्या भगिनींना माहिती जाते. तर असं माझ्या संघटनेत काय होत नाही. आणि कधी झालं असं तर मी गप्प बसणार नाही, तिथं पण आवाज उचलणार आहे. आणि तेवढी हिंमत आहे म्हणूनच मी पुढं आलेली आहे तायांनो. म्हणून मी कुणाची काय म्हणतात चोंबडेगिरी, चमचागिरी करत नाही, मला ती आवडतसुद्धा नाही. आणि माझ्या संघटनेत सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. आमच्याकडून सगळ्याकडून प्रश्न घेतले जातात, तेच मुद्दे लिहून शासनाला मांडले जातात. तर आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे. फक्त ग्रुपमध्ये सगळ्यांना घेता येत नाही. म्हणून प्रत्येक बीट प्रमुख, प्रत्येक जिल्ह्यातले तालुक्यातले प्रमुख असतात, पण त्यांनी त्यांच्या महिलांकडून प्रश्न घेऊन हे बघा आमच्या महिला असं बोलत आहेत, असं प्रश्न विचारत असं ग्रुपमध्ये टाकतात. तर आपल्याला संविधानाप्रमाणे संघटनेतसुद्धा आम्हाला बोलण्याचा स्वतंत्र अधिकार आहे, आमचे मुद्दे मांडण्याचा अधिकार आहे. म्हणूनच मला माझी संघटना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ खूप आवडते. कारण आम्हाला सगळ्यांना तिथे बोलण्याचा आणि प्रत्येक
गोष्टीत आम्हाला विचारपूस करूनच काही निर्णय घेतले जातात, म्हणून आम्हाला आमची संघटना आवडते. तुम्ही पण खंबीरपणे तुमच्या संघटनेला प्रश्न विचारा. काही माझ्या भगिनीने सांगितलं की आम्हाला एवढे वर्ष झाली पावती वगैरे नाही, तर तुम्ही का प्रश्न विचारा? का नाही विचारत? विचारायला पाहिजे ना. म्हणजे कसं आहे आपलं की आपण पुढं पण नाही जायचं, कुणाची वाईट पण नाही होतं, सगळ्याची चांगलं राहायचं आणि माहिती पण घ्यायची. मॅडमशी पण चांगलं राहायचं, संघटनेत चांगलं राहायचं, मैत्रिणीवर मास्टरवर चांगलं राहिलं. हे बघा तायानो, जे सगळ्याचे असतात ना ते कुणाचेच नसतात. कुठून ना कुठून तरी आपल्याला वैर घ्यावंच लागतं. आता मी महिलांकडून बोलते, अंगणवाडी सेविका मदतनीसकडून बोलते, त्यांच्या हक्काकडून बोलते, तर ऑफिसवाल्यांना थोडं वाईट वाटते. मी वाटू द्या, मला त्याचं काय फरक पण पडत नाही. सुपरवायझर आज आल्या उद्या जाणार आहेत. माझ्या मैत्रिणी माझ्याबरोबर राहणार तर मी त्यांच्याबरोबरच राहणार आणि त्यांच्याकडूनच बोलणार मी, म्हणून मला कसली भीती वाटत नाही. मुख्य सेविका माझ्या मैत्रिणी आहेत, माझ्या प्रकल्पातल्या आहेत, तरी पण मी हक्क आणि अधिकारासाठी त्यांच्याबरोबर बोलते आणि ते माझ्याबरोबर व्यवस्थित बोलतात. म्हणून माझं नेहमीच एकच म्हणणं आहे की ज्या बाहेरून भरती घेत आहेत त्यांना घेऊ नका. मुख्य सेविका जर सेविकामधून झाल्या तर समजून घेतात आणि बाकीच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळे मुद्दे मी मांडलेले आहेत, ते मुद्द्यावर आपण कायम आहोत. आणि म्हणून 3 तारखेला आपला मुंबई आझाद मैदानावर धडाकेदार आक्रोश मोर्चा आहे. तर आपल्याला तिथं सगळ्यांनी, मुंबईच्या महिलांना खास करून आव्हान आहे, जमा व्हायचं आहे आणि बाकीच्या जिल्ह्यातल्या महिलांनी तुमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विचारून यायचं आहे. दुसरे, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगते तायांनो, खरंच कधी कधी वाटतं की आपण समाजसेवा खूप करतो, पण आपल्यामधूनच अशा काही चिंगाऱ्या आहेत, ठिणग्या आहेत, त्या एवढ्या चांगलं काम करतात, अशा पेटून उठतात. आज मी तुम्हाला, माझी मैत्रीण गर्व आहे, ते आमच्या संघटनेची बीट प्रमुखसुद्धा आहे, रंजनाताई, जी आरे कॉलनी गोरेगावमधून, आज तिची एक गोष्ट सांगणार आहे मी. आणि अशाच जर गोष्टी कुणाकडे असतील, तुम्ही समाजासाठी काही चांगलं काम केलं असेल तर नक्कीच त्यांनी मला ती गोष्ट लिहून टाकावी आणि मी तिच्याविषयी माझ्या यूट्यूब चॅनलवर बोलणार आहे. आणि आज मी रंजनाताईचा फोटोच माझ्या यूट्यूब चॅनलवर लावणार आहे थंबनेलला. तर मी तुम्हाला रंजनाताईचं सांगते की इथे मुंबईमध्ये आरे कॉलनी गोरेगावमध्ये आदिवासी पाडे आहेत, जसे ठाण्याला आहेत आणि बाकी जसे की जव्हार मोखाडा गावी जसे आदिवासी पाडे आहेत तसे आदिवासी पाडे आहेत. तिची एक आदिवासी पाड्यात संतोषनगर गोरेगावमध्ये अंगणवाडी चालते. त्या अंगणवाडीत तिथं 200 घरं आहेत आणि संध्याकाळची वेळ होती तायांनो, 7 ते 8 वाजले होते. त्या एरियामध्ये तिच्या अंगणवाडीच्या रंजनाताईच्या भयानक आग लागली आणि तिच्या घरावरून 10 ते 15 मिनिटावर अंगणवाडी असणार. तिला समजलं की संध्याकाळची वेळ आहे, माझ्या अंगणवाडीच्या एरियात आग लागली. ती आपली बहीण, ती माऊली, त्या लाभार्थ्याची, तिच्या अंगणवाडीत 60 मुलं आहेत, ती अशी धावली. तिने फायर ब्रिगेडला, NGOला, पोलीसवाल्याला, सगळ्याला एवढे फोन केले आणि मोठमोठ्याने रडत होती की माझ्या अंगणवाडीच्या लाभार्थ्यांना काय होऊ नये, आग लागलेली आहे. ती किती प्रेम झालं असेल तिला आपल्या लाभार्थ्यांबरोबर, आपल्या मुलांबरोबर. आणि त्या माऊलीने विडा उचलला, आपल्या रंजनाताईने, आपल्या अंगणवाडी सेविकाने, आपल्या बहिणीने, आणि एकसुद्धा जीवहानी होऊ दिली नाही. तिने सगळ्यांना गोळा केलं आणि तिथे काय सिलेंडर वगैरे काहीतरी फाटला होता, बाकीचे सिलेंडर शेतात उचलून टाकले आणि तिने ते आग विझवण्यामध्ये तिनं जे झाशीची राणी म्हणून, तिनं हिरकणी म्हणून पुढाकार घेतला आणि एकसुद्धा जीवहानी झाली नाही. पण मी 2 दिवस आधी, मी शुक्रवारी मी गेले होते, म्हणजे कालच त्या एरियात. अक्षरशः मी जाऊन बघितलं, सगळी घरं जळून राख झालेली आहेत आणि लोक नुसती अशीच बाहेर बसलेले आहेत घरं बांधण्यासाठी, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी. काही NGOज पुढे आलेले आहेत, पण अक्षरशः ज्या रंजनाताईने लाभार्थ्यासाठी तळमळ घेतली. माझ्या पण ओळखीचे आहेत, माझ्या संस्थेकडून काही डोनर, त्यांनी खाय पिण्याचे कपडे भांडी वगैरे दिले, तर आम्ही घेऊन गेले, त्यांना देऊन आले. ती लहान मुले अशी पळत आली आणि त्यांनी बिस्किटची पाकिट अशी उचलून घेऊन गेली आणि खाल्ली, काय सांगू. आणि रंजनाताईनं मग पत्र्याच्या सगळ्या शेडची अंगणवाडी बांधून घेतली
तिनं स्लॅब टाकून घेतलं आहे, खाली असं जमिनीला कोबा करून घेतला आहे, कोणत्या संस्थेकडून तिनं खुर्च्या घेतल्यात. म्हणजे त्या आदिवासी मुलांची तिने 2 वेळेसच्या जेवणाची तर सोय केलीच आहे, पण साहित्यसुद्धा लोकांना घेऊन देते. अंगणवाडीच्या लाभार्थ्याबरोबर, आपल्या अंगणवाडीच्या मुलाबरोबर त्यांच्या घरांची, पूर्ण 200 घरांची काळजी कशी घ्यायचं हे खरंच रंजनाताईकडून शिकण्यासारखं आहे. आणि मी जेव्हा गेले होते तिथं बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. ती माऊली काय वरडली, काय तडपली आणि तिनं कसा सगळ्यांचा जीव वाचवला, एकसुद्धा जीवहानी देऊ द्यायला नाही. म्हणून ही आपल्यामधून आलेली आपली बहीण आहे, आपली सेविका. तिच्यामध्ये इथे एवढे गुण आले कुठून? तर तायांनो, ते 50-60 मुलांवर तिचं असलेलं प्रेम, ते जमलेलं तिचं कुटुंब, ते जमा केलेली तिनं प्रॉपर्टी, तिची संपत्ती म्हणून त्यांनी तिचा जीव वाचवला. तर अशा कितीतरी महान काम करणाऱ्या माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस पण आहेत. एका कोरोना काळात आपल्या सेविका ताईनं बघा होडी चालवून लाभार्थ्यांना खाऊ पुरवला होता, राशन पुरवलं होतं. जेव्हा धान्य येत होतं ते धान्य खूप चांगलं होतं. आज आम्हाला त्या धान्याची आठवण झाली की जर ते धान्य आलं असतं तर ह्या सगळ्या लोकांना आपण दिले असते. आपल्या लाभार्थ्यांना जी पावडर येते ती पावडर आपल्या लाभार्थ्यांना आवडत नाही, तर धान्य पण यावं असा प्रस्ताव माझ्या काही भगिनींनी टाकलेला आहे. आणि माझं पण म्हणणं तेच आहे. मी ते संघटनेच्या ग्रुपमध्ये टाकलेलं आहे. आणि सोमवारी 3 तारखेला 11 वाजता आझाद मैदानात आपला मोर्चा आहे. आणि मी रंजनाताईची गोष्ट तुम्हाला याच्यासाठी सांगितली की काही महिलांनी मला, ताई भरतीवर स्टे आणा. एक महिला फक्त मदतनीसमधून 1.5 वर्ष झाले लागली, तर तिचे 3 वर्ष भरत नाही आणि तिला सेविकेची जागा मिळत नाही. म्हणून ती बोलते की ताई योग्य आहे का हो हे स्टे वगैरे? मी म्हणलं नाही, आपण चांगला विचार करायचा. आणि तिनं पण तिला वाटलं की हो नसावा स्टे, आणि ज्यांची भरती होत आहे त्यांची भरती होऊ द्यावे. आणि माझं पण कळकळीचं म्हणणं आहे की कुणी स्टे वगैरे लावायचा विचार मनात आणू नका, कारण आपल्याच भगिनी आहेत. आपल्या भगिनीचा आपण नाही विचार करत तर कोण करणार हो? त्यांचं पण वय निघून जाईल. आणि आपण काय स्वार्थी आहोत का एवढ्या? जरा विचार करा. आज आपण 10-15 वर्ष आधी जसं डिप्रेशनमध्ये गेलेलो आहे, तसे आज वय निघून गेलं की आपल्या ह्या भगिनी पण डिप्रेशनमध्ये जाणार का नाही? मग आपण असा दुष्ट आणि वाईट विचार मनात नाही आणायचं तायांनो. मला माहिती आहे त्रास होतो, खूप त्रास होतो, पण आपण कुणाला शासनाला बरोबर करायचं, आपण मंत्र्या-संत्र्याला बरोबर करायचं का आपल्याच भगिनीवर अन्याय करायचं? आणि आपल्याकडूनच आपल्या भगिनीवर अन्याय करायला लावलं जातं, आपल्याला भाग पाडलं जातं. बरोबर आहे का नाही तायांनो? आता शासन कुठं गेलं, सरकार कुठं गेले? अरे मंत्री स्वतःच त्यांचं बघा. त्यांचे जे मंत्री असतात असे छोटे मोठे नेते मंडळी, त्यांचे फोटो तुम्ही बघितले का कुठं असतात? बाथरूमवर, गटरवर, कचरपट्टीवर. ते स्वतःचे फोटो तिथे लावून मजेत राहतात. त्यांना कोणी नेत्याने तुम्ही बघितलं का आज मुलांसाठी शाळेची व्हॅन सुरू केली, आज ही शाळा उघडली, आज त्या शाळेचं उद्घाटन केलं, आज मुलांना खेळण्यासाठी चांगलं मैदान बांधलं, वृद्धाश्रम बांधलं, वृद्ध लोकांसाठी पेन्शन सुरू केलं? असं कुठं ऐकलं का तुम्ही? काय करतात ही लोक? कोण मरावं म्हणून त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्स असते, स्मशानभूमीचं काहीतरी असतं त्यांचं, दुसरं त्यांचं दवाखाने उघडा म्हणून असतं. पण शाळा काढा, आधी बालमंदिरं होती, तसं काही योजना आहे का? कारण चांगल्या गोष्टी सिस्टममध्ये दाखवायच्याच नाहीत, आणायचंच नाही. आज लोकांचे असे हाल झालेले आहेत. महाराष्ट्र तर इतकं घाणेरडं राजकारण चाललेलं आहे की फक्त लोकांना 2 वेळेसचं जेवण भेटावं आणि आपण जिवंत आहोत हे जरी त्यांना हा मस्त एवढंच आहे. अरे बापरे, फक्त जिवंत राहावं आणि जेवण भेटावं अशी परिस्थिती करून सोडलेली लोकांची. महागाई झालेली आहे, बेरोजगार लोक झालेले आहेत आणि आपापसात भांडण्याशिवाय काहीच राहिलेलं नाही. तर आपल्याला कमीत कमी एवढं ट्रेनिंग आहे, आपल्याला शिकवण आहे की मुलांना कसं घडवायचं, त्या चिखलाचे गोळे येतात त्यांना कसा आकार द्यायचा. तर आपण घरच्या मुलांना आपल्या चांगले शिक्षण देतात. आज जरी आपलं कोणी वाईट विचार करत असतं तर उद्या त्यांना आपली मुलं चांगली होतील. आज एक 25-30 हजाराच्या नोकरीसाठी आपण आपल्याच भगिनीवर अन्याय करत असाल तर उद्या आपली मुलं 1 लाख कमवून आणून देतील आपल्याला.
आणि सुखाने आपण खाऊ, पण कुणावर अन्याय करायचा मनात विचारसुद्धा आणू नका. माझ्या तर कधी येत नाही. मला माझ्याकडून तुम्हाला कळकळीची विनंती, आपण खूप चांगल्या कामामध्ये आहोत, समाजसेवेमध्ये आहोत, तर आपण असा विचार नका आणू, स्वतःला दुःखी करून घेऊ नका. स्वतःसाठी वेळेवर तुम्हाला नेहमी सांगते, जेवत जा, स्वतःची निगा राखत जा, औषधं वगैरे घेत जा. कारण आपल्याला सकाळी नवऱ्याचा डब्बा, मुलांचे डबे, हे ते, पटकन चहा घेतला, अंगणवाडीत आलं, मग तिथं 50-60 मुलं असतात, त्यांच्याकडून आपल्याला एवढं त्रास होतो, मुलं बडबड करतात, हे मग आपण थोड्या वेळानं 2 तासाने चिडचिडे होतो आणि आपल्याच मैत्रिणीबरोबर भांडतो आणि कशावरून एक दुसऱ्यांमध्ये भांडणं होतात. तर आपल्याला शांत राहायचं आहे. थोडा 10 मिनटं उशीर झाला तर चालेल, स्वतःच्या जीवाची पर्वा करा. आज आपण चांगला विचार केला. आज जा 60-65 वर्षाच्या आपल्या भगिनी होत आहेत, आधी त्यांचा पेन्शनसाठी आपण विचार करूया, त्यांचा ग्रॅज्युएटीसाठी विचार करूया. आपल्याला आज 30 ते 50च्या आतमधल्या आपण अंगणवाडी सेविका, मदतनीस भगिनीत, आपल्याला अजून 20 वर्ष पडलेले आहेत भांडून घेण्यासाठी, पण आपल्या भगिनींचं वय निघून जात आहे, तर त्यांच्यावर आपण स्वतः अन्याय करायचा विचारसुद्धा मनात आणू नका. कोणी संघटना काय करत असतील, ऑफिसवाले अन्याय करत असतील, देव त्यांना बघून घेईन. सगळ्यासाठी वरी देव बसलेला आहे. आपण नाही अन्याय करायचा, आपण विचार असा आणायचा नाही. म्हणून तुम्ही असा स्टे आणा आणि हे करा ते करा असले विचार मनात आणू नका. पण आपण एकत्र राहायचं आहे, संघटित राहायचं आहे. ह्या सरकारला हलवायचं आहे. ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला आपल्या लाडके बहिणीची कामं केलेली 50-50 रुपयेसुद्धा देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, एवढं दळभद्री सरकार आहे. आणि आता त्या भगिनींना अपात्र करायला आम्हालाच कामावर लावायचं असा त्यांचा विचार आहे. पण आता कसलीच लाडकीनं खोडकीन धोडकी बहिणीची कामं वगैरे आपण घ्यायची नाही, करायची नाही. आपल्या हातून असली काही पाप घडवायची नाही की जी महिला पात्र आहे तिला अपात्र करा आणि तिचे पैसे बंद करा. कारण ह्यांच्याकडून पैसे आता संपले असतील, आता इलेक्शन नाही, काय नाही, 5 वर्ष ह्यांना कोणाची गरज नाही, म्हणून ही लोक आपल्याकडून ही कामं करून घेतात. पण असली कामं आपण करायची नाही. ते 50 रुपये देऊ द्या, नाहीतर नाही देऊ द्या. कारण किती आरडाओरडा करून, बोमाबोम करून, रोज मी तर ऑफिसला मेसेज टाकते की कधी येणार, पण त्यांच्याकडे काही उत्तरं नसतात द्यायचं. सरकारने सांगितलेली कामं घ्यायची मुख्य सेविका येतात, पण आपल्या प्रश्नांची त्यांच्याकडे पण उत्तर नसतात, कारण ते नौकर असतात आणि त्यांची तोंड बंद असतात आणि तिथं जे बोललं ते त्यांना करावं. तर असली नोकरी करण्यापेक्षा मी तर म्हणते, तुमच्याकडे एक 10-15 लाख रुपये असतील तर एक मस्त प्रॉपर्टी खरेदी करा आणि बसून आरामात भाडं खा. खरं मी असं बोलते आणि मी असं केलेलं आहे तायांनो. कुणाला 1 रुपया द्यायचा नाही मुख्य सेविका होण्यासाठी. कुणाला लाच देऊ नका, असली कामं करू नका. आणि तुम्ही कुणाला 1 रुपया दिला तर का देत आहे त्याचा विचार करा. कारण तुमच्या 1 रुपयामुळे समोरच्या व्यक्तीचं काय होत आहे, त्याला का भिकार चोट्याची सवय लागत आहे. असल्या सवयी आपण लागून द्यायच्या नाही. कुणाला पण मेहनत करायला शिकवा, काम करायला शिकवा. आणि आपण स्वतःसुद्धा कष्ट करून खात आहेत म्हणून कुणाला पैसे वगैरे देऊन असली फसवणुकीची कामं करू नका. काय गरज नाही तुम्हाला ती सुपरवायझरची पुस्तकं निघालेली वाचायची, त्याचा अभ्यास करायची, परीक्षा द्यायची आणि ऑनलाईनला जॉईन व्हा, 3000 भरा, 2000 भरा, परीक्षेत पास व्हा. कसं परीक्षेत पास होतं आणि सुपरवायझर होण्यासाठी काय करावं लागतं ते आपल्या मैत्रिणी सुपरवायझरना विचारा आणि तेच करावं लागतं. हे उगाच नका. आता म्हणतात ना, झाकली मूठ लाखाची उघडली तर खाकाची नका बोलायला लावू. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. म्हणून असली कामं आपण करायची नाहीत. आपण शासनाला भांडायचं. आपण काय करू शकतो, संसदेच्या आतमध्ये बसायला आपण खासदार, मंत्री नाही, आमदार नाही. आपण बाहेरूनच आक्रोश व्यक्त करू शकतो, मोर्चा करू शकतो. म्हणजे आपल्यासाठी जे आवाज उचलणार त्या आतमध्ये त्यांना शक्ती मिळेल. याच्यासाठी आपल्याला बाहेर मोर्चे करायचे आहेत. आता अधिवेशन सुरू होणार आहे, सोमवारपासून पहिलाच दिवस आहे, तर आपण मोर्चा करत आहोत. आतमध्ये आपल्यासाठी आवाज उचलणारे आपल्यासाठी कोण आहेत ते बघूया. जेव्हा सत्तेत नसतात ना, तेव्हा आपल्या मांड्याला मांड्या लावून आझाद मैदानात येऊन बसतात. आठवतं का तुम्हाला, आदितीताई तटकरी आल्या होत्या जेव्हा सत्तेत नव्हत्या तेव्हा आपल्याकडे. आता सत्तेत आल्यावर त्या पण आपल्याला विसरून गेल्या. जेव्हा संसदेमध्ये आपला प्रश्न उचलला होता, आम्ही जेव्हा मला कोणीतरी प्रश्न केला होता की तुम्ही दिल्लीला गेलात त्याचं काय झालं, आम्ही दिल्लीला राहुल गांधीजींशी आणि सगळ्यांची तिथे मंत्र्यांची मीटिंग करून आलो. त्यांनी बोलले हा मुद्दा आम्ही पुढं सरकतो. तेव्हा जेव्हा संसदेत मुद्दा मांडण्यात आला तर संसदेच्या
अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की दुपारपर्यंत हे संसद स्थगित होत आहे. नीट ऐका, ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पाठवलेलं आहे. तर त्याच्यानंतर काय करू शकतो का? आपण आतमध्ये जाऊ शकतो का? कोणती संघटना आतमध्ये जाऊ शकते का? तिथं पार्लमेंटमध्ये कॅबिनेटमध्ये प्रश्न उचलू शकते का? नाही ना. मग बाहेरूनच आंदोलन करावं लागतं का? संघटनेच्या पदाधिकाऱ्याला आतमध्ये जायचं उभा असते का? तुम्हाला आम्हाला आतमध्ये जाऊ देतात का? खासदार मंत्री कशाला नेमलेले असतात? आपल्यासाठी. तेच जर आपले नाही राहिले तर आपण काय करू शकतो आंदोलनाशिवाय? आता जे सत्तेत नाही ते मांड्याला लावून आझाद मैदानात येऊन बसणार, कारण ते सत्तेत नाहीत ना. असल्यावर काय करतात ते पण तेच चाली चालतात ना आपल्याबरोबर. मग फक्त आपण आंदोलन आणि मोर्चेच करू शकतो, दुसरं काही करू शकत नाही. कुणाच्या काही भूलमात्याला पडू नका, कुणाचं काही ऐकू नका. यूट्यूबवरून कोणी सुपरवायझर करणार नाही तुम्हाला, कोणी तुम्हाला भरती देणार नाही, काय नाही. तुम्हाला प्रत्यक्षात पेपर घेऊन तिथे ऑफिसला जमा करावे लागतील, परीक्षा द्याव्या लागतील, गुण मिळतील आणि अजून काय काय करावं लागेल तुम्हाला माहिती आहे. म्हणून ज्या ताया होत आहेत, ज्यांची कॅपॅसिटी आहे, ज्यांची ऐपत आहे, त्यांना होऊ द्या आणि आरामात भरत्या होऊन जाऊ द्या. आपल्याला कुणावर स्टे लावणे, कुणाला आवडवणे, आपल्याच भगिनीवर आपल्याला अन्याय नाही करायचा आहे. मला सगळे मान्य आहे. स्टे लावल्यावर काय होणार, नाही लावल्यावर काय होणार. लावल्या तर आपल्या भगिनी अडकतील, नाही लावला तर बाहेरच्या भगिनी येऊन भरती होऊन जाईल आणि बाहेरच्या लोकांनी येऊन राज्य करण्यापेक्षा आपल्यामधल्या जाऊ द्या ना. काय फरक पडतंय कुणासला स्टे लावायच्या वगैरे गोष्टी. हे बघा, हे माझं वैयक्तिक मत आहे. मी दुसरं कोण काय करते त्याचा विचार करत नाही. माझ्या भगिनी, माझ्या मैत्रिणी, तुम्ही डिप्रेशन टेन्शनमध्ये जाऊ नका, तुम्हाला काय त्रास होऊ नका. आधीच आपल्याला मानसिक खूप त्रास आहे. ती पोषण ट्रॅक करतं, ते येड्यासारखे पृथ्वीसारखं गोल 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 फिरते. ती पृथ्वी नाही का 24 तास फिरते, तिचा काय रिझल्ट येते तिलाच माहिती. त्याप्रमाणे ते पोषण ट्रॅकर पण 24 तास फिरते. कधी पण माहिती द्या, हे द्या ते द्या, सारखं सुरू आहे. आणि मी तर तुम्हाला म्हणते, जिथं 2 पैसे येतात ते काम आधी करून द्या. काम पैसे येतील म्हणून आशेने लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले, तो पण मोबदला अजून भेटला नाही. तर कसलं बेटी बचावून कसलं बेटी पढावे सरकार नारा लावायला लावते. त्यांना त्यांचं समजतं का नाही, का सरकारला कळतं का कळून वळत नाही तेच आपल्यालाच समजत नाही. आणि येड्यासारख्या आपल्या पोरी कुठे पण निघाल्या, चला इकडं बोलवलं जा, तिकडं बोलवलं जा. फोटो काढला त्यांनी, फोटोत घेतलं, काहीतरी एखादी साडी दिली किंवा एखादी भेटवस्तू दिली की खुश होऊन आपले सगळं 5 वर्ष आपले अधिकार, आपली सत्ता त्यांच्या हाती देऊन नावावर करून निघून येतात. अजून एखादीला त्याच्यामधले समजलं, तिने टाळी नाही वाजवली तरी आपल्यामध्येच मग ते वाजव ना गं टाळी. काय मस्त बोलतात मंत्री साहेब. अरे तुम्ही त्यांना मंत्री केलं, त्यांचं काय होतं, तुम्ही किती महत्त्वपूर्ण आहात, तुम्ही स्वतः किती कामं करू शकतात, एक मतदान आपलं किती महत्त्वाचं आहे स्वतःला समजायला पाहिजे. आणि लोकप्रतिनिधीमधून लोक आपल्याला एरियात मानतात तर आपण काय निर्णय घ्यायला पाहिजे हे समजायला ते आता ती वेळ निघून गेलेली आहे. आता काय इलेक्शन नाही, काय नाही, 5 वर्ष त्यांना काय आपली गरज नाही म्हणून आपण त्याच्या मागे फिरायचं आणि मोर्चेच करू शकतो. काय करायचं, उठून दगडं घालायची का? अहो, जे सत्तेत होते त्यांनी आपल्यासाठी काही केलं नाही. आता आपण तर कोर्टात फिरतच आहोत, ते पण आपल्याबरोबर कोर्टात फिरतायत. सत्तेत असलेल्या लोकांची सत्ता गेल्यावर त्यांना सुद्धा कोर्टात जावं लागलंय. हे असं आपलं देशाचं राजकारण झालेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाची ऑर्डरसुद्धा ही लोक मानत नाहीत. तर करायचं काय ह्यांचं? आंदोलन करून, मोर्चा करून कसं तरी लक्ष वळवण्याचं काम आपण करू शकतो. याच्यापेक्षा जास्ती काय कोणी लोक संघटना करू शकते हे ते कमेंट टाकतात. तर माझा प्रश्न त्यांना आहे की कसं होऊ शकतं ते तुम्ही मला सांगा. जर कोण बोलत असेल ना मी करतो किंवा करते तर कसं करणार बाई, जरा आम्हाला सुद्धा समजावा. बाबा रे, आम्हाला सुद्धा सांगा की कसं होते, तर आम्ही पण तुमच्याबरोबर येऊन घेऊन आणून. मंत्रीकडे सहीला पेन नसेल तर 4-5 पेन घेऊन जायला मी तयार आहे, पण मला बोलू तर द्या आतमध्ये, बोलायला तरी बोलू तरी द्या. मी जायला तयार आहे. 5-6 पेन घेऊन जाते. बाबा घे पटकन पेन आणि सही कर. तुझ्याकडे पेन नसला तर काय करावं मग? आता याच्यापेक्षा जास्त आपण काय करू शकतो तुम्हीच विचार करा. एक मीटिंग लावण्यासाठी आम्हाला 6 महिने वेटिंग लावले. आम्हीच निवडून द्यायचं, आम्ही मतदान करायचं, आम्ही झेंडे घेऊन फिरायचं आणि आम्हीच त्यांना भेटण्यासाठी परत लाईनीत लावतो. तुम्हाला माहिती आहे मंत्री खासदार आमदारांना भेटायला त्या राशनच्या दुकानाबाहेर कशी लोक लाईन लावतात, तशी लाईन लावावी लागते आपणच निवडून देऊन.
बोलतं ना, आपणच करायचं. सगळे जाऊन सगळ्यांच्या पाय कुऱ्हाडीवर पडतो, आपण जाऊन स्वतः कुऱ्हाड घेऊन पायावर मारतो. अशी अवस्था आपण स्वतः आपली करून घेतलेली आहे. कारण कितीतरी भगिनी माझ्या भोळ्या भाबड्या म्हणू शकत नाही त्यांना विश्वास. आम्ही कुणावरही विश्वास करतो की नंतर आमच्यासाठी काहीतरी करतील, पण ते लोक विश्वासघात करतात. आता चला, सरकारला निर्णय घ्यायला खूप उशीर लागत आहे, तर तुम्ही त्यांना ज्यांना निवडून दिलं, ज्यांच्यासाठी कामं केली, त्यांच्यासाठी जाऊन मुलांसाठी 30-40 मुलांसाठी एक अंगणवाडीचे ते चांगलं खाऊ देऊ शकत नाहीत का हो? आमदार निधी किती असतो, खासदार निधी असतो किती असतो तुम्हाला माहिती आहे का? जो तुम्ही त्यांचं स्वागत करता, अजून फुलं हार त्यांना देत असता, ते कशासाठी? त्यांनी तुमचं स्वागत करायचे, तुमच्यामुळे ते निवडून आलेत का तुम्ही त्यांचं स्वागत करायचे? कुठं उलटं चक्र फिरते हे समजतंय का? का नाही द्यावं त्यांना? मुलांना केळी अंडी द्यावी एखाद्या आमदारानं, एखाद्या खासदाराने अंगणवाडी बांधून द्यावी, एखाद्याने पंखे लावून द्यावे, एखादी मुलांना डबे द्यावे, खाऊ द्यावा. रोज जरी 50 मुलांना एका खासदाराने किंवा आमदाराने खाऊ दिलं तर त्यांचं कमी होईल का हो? का सगळाच फंड आलेला ते एकदम व्यवस्थितरित्या खर्च करतात का? हे समजतं का त्या तुम्हाला? आपला कसा उपयोग केला जातो, आपल्याला कसं वापरून घेतलं जातं, प्रत्येक वेळी आपल्याला कसं गर्दी करण्यासाठी बोलवलं जातं, कसं झेंडे घेऊन फिरवलं जातं, आणि शेवटी नंतर आपल्याला काय विचारलं जात नाही. जर ह्या सरकारने आश्वासन दिलं होतं ग्रॅज्युटी पेन्शन शासकीय दर्जाचं, तर ह्या सरकारनं निवडून आणण्यामध्ये आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीसचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी का नाही केलं आपल्यासाठी? जाऊ द्या, संघटना मॅनेज होते, हे मॅनेज होतं, ते मॅनेज होतं. सरकारचे डोळे नाहीत, शासनाला दिसत नाही कुणी कामं केली. करोनामध्ये किती आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस दगावल्या हे शासनाला नाही कळत का तायांनो? मग आपण कुणाच्या जीवावर? आपण फक्त मोर्चे आंदोलनच करू शकतो. आणि आजपासून आमचा पवित्र रमजान महिना सुरू झालेला आहे. मुस्लिम लोकांमध्ये अशी मान्यता आहे की रमजान महिन्यामध्ये जे मागितलं ते पूर्ण होतं. तर मी माझ्या अल्लाकडे, खुदाकडे तुमच्या सगळ्यांसाठी ग्रॅज्युटी पेन्शन, शासकीय दर्जा, आणि ज्या सुपरवायझर होण्याच्या इच्छुक आहेत त्या सुपरवायझर, ज्या सेविका व्हायच्या आहेत ते सेविका, ज्यांना बदली पाहिजे, ह्या सगळ्या मागण्या मी रमजानमध्ये माझ्या खुदा अल्लाकडे मागणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना पवित्र महिना रमजान, सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि ईद जशी दिवाळी मिळून करतो तशी ईदसुद्धा आपण सगळी मिळून करू. कारण आपल्या अंगणवाडीत सर्व धर्माची मुलं येतात आणि आपण सर्व धर्मांना आदर करतो, पालन करतो आणि मुलांना चांगलं शिकवतो. तर माझे रमजान सुरू होत आहेत, तर यश येवो तुम्हाला सगळ्यांना, मलासुद्धा, आणि तुमच्याबरोबर माझं पण शासकीय दर्जा होईल एवढीच माझी आशा आहे आणि ती व्यक्त करते. आणि तायांनो, सोमवारी आझाद मैदानात चला, मोर्चा आहे, मागण्या मान्य करून घ्यायच्या आहे. संसदेमध्ये जर ती लोक 200-300 लोक बसून संसदमध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, तर संसद बाहेर गर्दी करून त्यांचा आतमधला आवाज थांबायचा किंवा आपला आवाज तिथे आतमध्ये पोहोचवायचा पण संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. म्हणून मोर्चा आणि आंदोलन केलंच पाहिजे आणि सगळ्यांनी एका ताकदीने एकत्र झालंच पाहिजे. आणि ज्या ज्या संघटना एकत्र होऊन लढत असतात त्या सगळ्या संघटनेचं स्वागत करून आपल्याला एकत्र व्हायचं आहे आणि हा लढा द्यायचा आहे. और लढेंगे और जीतेंगे. आणि मिळालं आहे आणि मिळवून घ्यायचं आहे आणि मिळवायचंच आहे. म्हणून तायांनो, सगळ्यांनी चला आझाद मैदान 3 तारखेला 11 वाजता. धन्यवाद. हसत राहा, आनंदी राहा. रडण्याला काही चांगलं होत नाही, मग हसून दिवस घालवायचे. हसण्याने तोंड तरी चांगलं राहते ना कमीत कमी. नमस्कार, धन्यवाद माझ्या तायांनो सगळ्यांना.